नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याची प्रतीके, फूल, फळ, प्राणी, पक्षी, वृक्ष, नृत्य, खेळ, फुलपाखरू आणि भाषा इत्यादी बद्दल आपण माहिती बघणार आहोत. तसेच महाराष्ट्र राज्य भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मातृभाषा दिन आणि अभिजात दर्जा आणि राज्यगीत यांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया. राज्य फुलपाखरू, ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे. राज्य खेळ कबड्डी. राज्य वृक्ष आंबा. महाराष्ट्र राज्याचा पक्षी हरियाल. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गीत जय जय महाराष्ट्र माझा. मित्रांनो, या गीतातील 2 कडव्यांना महाराष्ट्र राज्यगीत म्हणून 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळाने स्वीकारले आहे. या गीताची रचना राजा नीलकंठ बडे यांनी केली आणि हे गीत 19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी लागू झाले. हे राज्यगीत 1.41 मिनिट अवधीचे आहे. त्यानंतर राज्यभाषा मराठी. या भाषेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी 10 जानेवारी 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आणि 2013 मध्ये त्यांनी अहवाल दिला आणि आतापर्यंत भारतातील 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिसा, मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. तर मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या 5 भाषांना 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मित्रांनो, केंद्र सरकारने अभिजात भाषेचे एकूण 4 निकष ठरविले. त्या आधारेच अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. तर ते 4 निकष: ती संबंधित भाषा साहित्याचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा. त्यानंतर त्या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे आणि मौल्यवान असावे. त्यानंतर भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं. ती कोणत्या भाषेतून उसने घेतलेली नसावी. आणि शेवटचा निकष: प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे. तर असे हे 4 निकष आहे. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला असतो आणि हा कुसुमाग्रज जन्मदिवस आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1987 मध्ये भेटला होता. त्यानंतर मराठी भाषा किंवा राज्यभाषा दिन 1 मे. मराठी भाषा किंवा राज्यभाषा दिन 1 मे. मित्रांनो, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की मराठी भाषा गौरव दिन जर म्हटलं तर 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जन्मदिवशी आणि मराठी भाषा किंवा राज्यभाषा दिन जर म्हटलं तर 1 मे. त्यानंतर जागतिक मातृभाषा दिन म्हटलं तर 21 फेब्रुवारी. जागतिक मातृभाषा दिन म्हटलं तर 21 फेब्रुवारी. महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 रोजी पास करण्यात आला होता. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या ठिकाणी 1 जून 2024ला स्थापन झाले आणि या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर हे आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा सिल्वर पापलेट. सिल्वर पापलेटची स्थानिक नावे पापलेट, सरंगा, चांदवा हे आहे. तर हा मासा प्रामुख्याने गुजरात व महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आढळतो आणि हा मासा रुपेरी, पांढरा आणि काळा अशा 3 रंगात हा सापडतो आणि हा मासा प्लवकावर जगतो. मुंबईजवळील सातपाटी किनारी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो आणि हा मासा स्वादिष्ट चव आणि पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी किसान क्रेडिट कार्डवरील राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून 4 सप्टेंबर 2023 रोजी सिल्वर पापलेट हा राज्यमासा म्हणून घोषित केला होता. त्यानंतर राज्य फूल, मोठा बोंडारा किंवा ताम्हण किंवा जारूळ, राज्य प्राणी शेकरूखार, राज्य कांदळवन वृक्ष पांढरी चिप्पी आणि यालाच कांदळवनातील ॲपल देखील म्हणतात. राज्य नृत्य लावणी. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.